100 आणि माझे 25 आहे. तुमचे 25 125 बोंड याला लाईव्ह मध्ये आपण मोजून दाखवलेले आहे. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा या तालुक्यामध्ये मंगी या गावामध्ये कपाशीचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो आहे. यवतमाळ जिल्हा म्हटलं तर सगळ्यात प्रथम येतात की आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा ओळखल्या म्हणून जाणारा हा जिल्हा आहे. परंतु याच जिल्ह्यामध्ये आपले काही शेतकरी आहेत की ज्यांनी धनलक्ष्मी सीडची ॲडव्हान्स ही कपाशी लागवड केली आहे आणि तुम्हाला लाईव्ह मध्ये येते याचं उत्पन्न तसेच याला लागलेली जी बोंडांची सिरीज आहे तर हे तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहेत. माझं नाव जय नरेश एंडे, राहणार मंगी, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ. ही लागवड 20 जून 2024 ला केलेली आहे. अच्छा, तर 20 जून 2024 ला. हा. तर आपल्यासोबत शेतकरी पण आहे, शेतकऱ्यांची हे काका वडील पण आहे आणि मुलगा पण आहे. त्याच्यामुळे आपण दादाकडून व्हिडिओ हा शूट करून घेत आहेत कारण ही व्हेरायटी खूप जबरदस्त इथे आलेली आहे. बोंडांची साईज सुद्धा जबरदस्त आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला इथे याची जी बोंडाची काउंटिंग आहे सुद्धा करून आपण दाखवणार आहेत. सगळ्यात प्रथम म्हणजे आपण ज्याला फवारणीचं नियोजन केलेलं आहे तर हे किती फवारणी केलेली आहे? आपण साधारणपणे 3 फवारण्या केलेल्या आहे. आणि खताचं व्यवस्थापन? खताची व्यवस्थापन 2 केलेले आहे आतापर्यंत. 2 खताचे व्यवस्थापन आणि 3 फवारण्या केलेल्या आहे. आणि 3 फवारण्यामध्ये सुद्धा खूप जबरदस्त असा प्लॉट आलेला आहे. आता या व्हेरायटीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास ह्या व्हेरायटीची जी बोंड साईज आहे ही बोंड साईज जवळपास बघू शकता 6 ते 6.5 7 ग्रॅम पर्यंत ही बोंडाची साईज आहे. सिरीज मध्ये बोंड आहे आणि एका झाडाला येथे आपण आता डायरेक्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला हे मोजून दाखवणार आहेत. पाहू शकता बोंडाची साईज बघा, 5 पाकळ्याचं बोंड आहे, 40 ते 45 सळकीचं याच्यामध्ये प्रमाण आहे. हे बाहेरचीच कपाशी नाही तर आतमध्ये सुद्धा एक सारखा असा प्लॉट आहे, परंतु बाहेरचं झाड तुमच्यासाठी लाईव्ह मध्ये येथून आपण दाखवणार आहेत. 25 खाली 43 इथे खाली आपण 45 46 47 48 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 63 64 64 हे मोजले नाही 75 आणि हे 64 हे नाही आपले 75 आणि तुमचे 25 80 ना ते 20 म्हणजे जवळपास 100 बोंड. 100 आणि माझे 25 आहे. तुमचे 25 125 बोंड याला लाईव्ह मध्ये आपण मोजून दाखवलेले आहे. सर तुम्हाला या व्हेरायटी बद्दल अजून काय वाटतं की काही सांगायचं? शेतकरी आता सगळे इथेच आहे. सगळ्यात महत्वाचं इंटरनोट डिस्टन्स, 2 बोंडातील अंतर जे आहे ते एकदम चिटकून आहे. त्याच्यामुळं जे 125 बोंड आता आपण काउंट केले हे इझिली या झाडामध्ये लागू शकतात. 2 3 4 मोनोपाडी असल्यामुळे खाली 20 ते 25 बोंड आपल्याला अर्ध्या प्लॅन्टच्या खालीच सापडत आहेत एका फांदीला. त्याच्यामुळे 3 ते 4 फांद्या धरल्या 80 ते 100 बोंड नियर अबाउट तर अर्ध्या झाडामध्ये आपल्याला भेटत आहेत. आणि उरलेला अर्ध जे प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये 30-40 बोंड जरी धरले तर ॲव्हरेज आपल्याला आमच्या प्लॉटमध्ये 125 बोंड, कुठलाही झाड जरी तुम्ही प्लॉट मधलं मोजले तर तुम्हाला 125 बोंड याच्यात भेटतील. आणि फक्त 2 खताचे डोस आणि 3 फवारण्या झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो की आपलं हे एकच नाही तर अजून पण आपल्या प्लॅन्ट आपण दाखवूया. पाहू शकता आता इथे हा प्लॅन्ट बघू शकता. आता ठीक आहे, याला सिरीज बघा. महत्वाचं 2 बोंडांतील अंतर कमी आहे, बोंडांची साईज सुद्धा चांगली आहे. त्याचप्रमाणे चालत आता तिकडे आपण आता प्लॉट बघूया. तर बघू शकता आता इकडे पण बघा, संपूर्ण प्लॉट हा आपला एक सारखा आहे. आता बघा याला आपल्याला बोंड हे पूर्ण साक्षात किंवा जे तुम्हाला याचे पान कट केलेले आहे बघू शकता याला बोंड तुम्हाला पूर्ण दिसत आहे. पाहू शकता आता याला हे बोंडांची ही सिरीज आहे.